माझ्या लग्नाच्या दिवशी माझी पूर्वपत्नी मला शुभेच्छा द्यायला आली. ती गर्भवती होती, पण जेव्हा माझ्या नव्या पत्नीने तिला फक्त एकच प्रश्न विचारला, तेव्हा तिच्या उत्तराने माझं संपूर्ण आयुष्य हादरून गेलं. कॉलेजच्या दिवसात मी देखणा आणि अभ्यासात हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचो. अनेक मुली मला पसंत करत होत्या, पण मला कुणातच विशेष रस नव्हता. माझं कुटुंब अतिशय साधं होतं आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मला रोज पार्ट टाइम काम करावं लागायचं. त्यामुळे प्रेम संबंधांसाठी ना माझ्याकडे वेळ होता ना मन. त्या मुलींमध्येच एक होती माझी सहध्यायी रीमा. ती मला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी माझ्यासाठी जेवण आणायची, कपडे घ्यायची आणि मला कधी-कधी माझ्या कॉलेजच्या फीचाही काही भाग भरायची. खरं सांगायचं तर मला तिच्यावर प्रेम नव्हतं, पण तिच्या कुटुंबाने केलेल्या मदतीमुळे मला तिच्यासोबत नातं निभावावं लागलं. पदवी पूर्ण झाल्यावर मला शहरातच नोकरी करायची होती. तिच्या पालकांची मदत मिळत राहावी म्हणून मी रीमाशी लग्न करण्यास होकार दिला. पण एकत्र राहायला लागल्यावर मला जाणवलं की मी तिच्याशी कधीच भावनिकदृष्ट्या जोडलो गेलो नव्हतो आणि तिच्याशी शारीरिक जवळीकही मला अस्वस्थ करत होती. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते, पण आम्हाला मूल झालं नाही. रीमा मला वारंवार वैद्यकीय तपासणी करून घ्यायला सांगायची, पण मी हट्टाने नकार द्यायचो. मी पूर्णपणे ठीक आहे असं सांगून डॉक्टरकडे जाणं टाळायचो. तोपर्यंत माझी नोकरी स्थिर झाली होती आणि मला तिच्या कुटुंबावर अवलंबून राहावं लागत नव्हतं. त्यामुळे या कोरड्या, रंगहीन लग्नातून बाहेर पडून खऱ्या प्रेमाचा शोध घ्यायचा निर्णय मी घेतला. माझ्या दुर्लक्षामुळे आणि भावनिक अंतरामुळे ती इतकी तुटली की अखेर तिने मला सोडून दिलं. तिने घटस्फोटाच्या कागदांवर सही केली आणि मला मोकळं केलं. घटस्फोटानंतर माझं नातं माझ्या बिझनेस पार्टनर अनायासोबत जुळलं. ती मुलगी जिला मी खूप काळापासून फक्त दुरूनच ॲडमायर करत होतो. आमचं नातं वर्षभर खूप खोलवर गेलं आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या पूर्वपत्नीला लग्नाचं निमंत्रण दिलं नव्हतं, पण कुठल्या तरी धाडसाने ती तरीही लग्नात आली. ती गर्भवती अवस्थेत येईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल हे मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो. तिच्या अचानक येण्याने संपूर्ण सभेत कुजबूज सुरू झाली. पुढे काय होणार हे कुणालाच कळत नव्हतं. रीमा आमच्याजवळ आली आणि म्हणाली, मला जर आयुष्य पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर मी माझं तारुण्य कधीच अशा माणसावर वाया घालवले नसते, ज्याने मला कधीच प्रेम दिलं नाही आणि फक्त माझ्या पैशांचा वापर केला. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुला पती म्हणून निवडणं. ती वळून निघणारच होती. तेवढ्यात माझ्या नव्या पत्नीने अनायाने अचानक विचारलं, तुझ्या पोटात वाढणारं मूल कुणाचं आहे? त्या प्रश्नाने मला आतून हादरवून टाकलं. आमच्या घटस्फोटाला 1 वर्षाहून अधिक काळ झाला होता. त्यामुळे ते मूल माझं असणं शक्यच नव्हतं. पण मग लग्नाच्या 3 वर्षात ती गर्भवती का नाही झाली? याचा अर्थ असा होता का की खरी समस्या माझ्यातच होती. क्षणभरही न दवडता रीमा मागे वळली आणि म्हणाली, 3 वर्ष आम्हाला मूल झालं नाही. मी त्यांना वारंवार तपासणी करून घ्यायला सांगत होते,
पण प्रत्येक वेळी ते मलाच दोष द्यायचे. माझ्या सगळ्या मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल होत्या. घटस्फोटानंतर जेव्हा माझी भेट एका चांगल्या माणसाशी झाली आणि मी त्याच्याशी लग्न केलं, तेव्हा पहिल्याच रात्री मी गर्भवती राहिले. तिचे शब्द इतके धक्कादायक होते की अनायाच्या हातातून गुलदस्ता खाली जमिनीवर पडला. मी तिथेच उभा राहिलो, स्तब्ध, सुन्न, एक शब्दही न बोलता. रीमा निघून गेल्यानंतर मी अनायाला समजावण्याचा प्रयत्न केला की किमान आधी लग्नाच्या विधी पूर्ण करूया. बाकी सगळ्या गोष्टी नंतर बोलूया. पण तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, माझे भाऊ आणि वहिनी 9 वर्ष अपत्यहीन होते. त्यांनी उपचारांवर लाखो रुपये खर्च केले, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. मला ती कथा पुन्हा जगायची नाही. एका स्त्रीच्या आयुष्यात अयशस्वी विवाह तिचं मूल्य कमी करतो. माझं पहिलं लग्न अशा पुरुषाशी व्हायला नको, जो कदाचित वडील होण्यासही सक्षम नसेल. रीमा किंवा अनयाला दोष देण्याचा मला काहीही अधिकार नव्हता. माझा नाश हा माझ्या स्वार्थाचा, माझ्या निर्णयांचा आणि माझ्या चुकांचा परिणाम होता. मी जे पेरत गेलो तेच आज मला भोगावं लागलं. जर मी माझ्या पहिल्या पत्नीशी प्रामाणिकपणे आणि सन्मानाने वागलो असतो, तर कदाचित आज मी इतक्या दयनीय अवस्थेत नसतो. धन्यवाद.